एक काम कर, कार थोडी साईडला घे. साईडला? ओ ओके. म्हणत त्याने कार एका आज्ञाधारकाप्रमाणे साईडला घेतली आणि सीट बेल्ट सोडला आणि तिच्याकडे तोंड वळून बसला. बोल आता, बोल काहीतरी. आरुष, पहिलं तर तुला माहिती आहे ना मी किती तापट आहे. अर्थात हा स्वभाव माझ्या वडिलांकडून आलाय. मला असं नाही म्हणायचंय की हा स्वभाव चांगला आहे, पण हो, कधी कधी माझाही नाईलाज होतो आणि मी अतिशय चिडते, आक्रमक बनते. मला यावर कंट्रोल करायला वेळ तर लागणार, यू नो. पण तू विचारपूर्वक हा निर्णय घेतलायस ना. परी, प्रेम ठरवून होतं का? म्हणजे तुला समजून घ्यायला जमेल तर मी ही रिस्क घेऊ शकतो. रिस्क यासाठी म्हणतोय कारण तुझ्यासारख्या तापट मुलीला आयुष्यभर झेलावं लागणार आहे मला. पण खरंच असं असतं का प्रेमात? तसं असेल तर तो फक्त व्यवहार नाही का होणार? खरं प्रेम न सांगता कधीही कुठेही कोणाबद्दलही होऊ शकतं, नाही का? तेव्हा ते आपोआप पुढच्याला समजून घेणारं असतं किंवा असावं असं माझं मत आहे. हो, पण सगळ्यांनाच हे जमेल असं नाही ना. समज उद्या तुझं काही चुकलं आणि मला नाही पटलं तर मी रागाच्या भरात तुला चुकून काही बोलले तर तूही मला सोडून जाशील का? आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते इश्क रिस्क भाग 23. मानसी घरी निघून गेली तसा आरुषने परीला एक्सटेन्शनवरून कॉल लावला. हॅलो परी, आरुष बोलतोय. मी तुझ्या उत्तराची वाट पाहतोय. सकाळी पण काहीच नीट न सांगता निघून गेलीस, काय अर्थ काढायचा याचा? माझं काही चुकलंय का? का मी खूपच घाई केली? असं काही नाही आहे. तेच तुला आता वेळ आहे का? तुझ्यासाठी वेळच वेळ आहे, तो वेगळ्याच टोनमध्ये म्हणाला. तशी तिच्या गालात स्माईल आली. ओ हो, काही किलिंग स्माईल आहे. तो म्हणाला तसं तिच्या लक्षात आलं तो समोरून दिसणाऱ्या काचेतून तिला पाहत होता. तशी तिने आपली चेअर त्याच्या विरुद्ध दिशेला वळवली. मी निघते आता घरी, येतोस का सोबत? घरी जाता जाता बोलूया. तसंही ममाने आज तुला घरी घेऊन यायला सांगितलंय. ओ वाह, क्या बात है. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तेरी मुझे चाय पे बुलाया है. तोपर्यंत तिनं स्माईल करत फोनही कट केला. पटकन तिचा लॅपटॉप फोन घेऊन ती खाली निघाली. अरे काय ही अशी काय? एनिवेज होकार तर दिसतोच आहे तिचा. गालात स्माईल करत तो पटकन तिच्या पाठोपाठ खाली निघाला. ती पाठीमागे लॅपटॉप ठेवत होती तोपर्यंत तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. अरे हे काय, माझी कार मी चालवते, तू इकडे बस. आज मी चालवतो, तसंही कायम तुमचा ड्रायव्हर बनायला आवडेल मला, तो म्हणाला आणि ती काहीच न म्हणता पण गालात स्माईल करत त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली. तसं त्याने सीट बेल्ट बांधत कार स्टार्ट केली. कार घराच्या दिशेने निघाली होती. परी क्षणभर त्यालाच पाहत होती. असं पाहू नकोस मला उगाच कसं तरी होतंय, तो म्हणाला. तसा तिने हसू दाबत त्याला फटका मारला. बरं, काही बोलणार आहेस का आता, का अशीच पाहत बसणार आहेस मला? आरुष, नौटंकी बस झाली. थोडं सिरियस होणार आहेस का? ओ, सिरियस व्हावं लागेल तर. बर, असं चालेल का? तो गंभीर मूड करत म्हणाला. तसं तिला हसू आलं. एक काम कर, कार थोडी साईडला घे. साईडला घेऊ? ओके. म्हणत त्याने कार एका आज्ञाधारकाप्रमाणे साईडला घेतली आणि सीट बेल्ट सोडला. मी तिच्याकडे तोंड वळून बसला. बोल आता, काहीतरी बोल. आरुष, परीने थोडा पॉज घेत बोलायला सुरुवात केली. आरुष,
पहिलं तर तुला माहिती ना मी किती तापट आहे. अर्थात हा माझा स्वभाव माझ्या वडिलांकडून आलाय. मला असं नाही म्हणायचं की हा स्वभाव चांगला आहे, पण हो, कधी कधी माझाही नाईलाज होतो आणि मी अतिशय चिडते, आक्रमक बनते. मला यावर कंट्रोल करायला वेळ तर लागणार, यू नो. पण तू विचारपूर्वक हा निर्णय घेतलायस ना? परी, प्रेम ठरवून होतं का? म्हणजे तुला समजून घ्यायला जमेल तर मी ही रिस्क घेऊ शकतो. रिस्क यासाठी म्हणतोय कारण तुझ्यासारख्या तापट मुलीला आयुष्यभर झेलावं लागणार आहे मला. पण खरंच असं असतं का प्रेमात? तसं असेल तर तो फक्त व्यवहार नाही का होणार? खरं प्रेम न सांगता कधीही कुठेही कोणाबद्दलही होऊ शकतं, नाही का? तेव्हा ते आपोआप पुढच्याला समजून घेणारं असतं किंवा असावं असं माझं मत आहे. हो, पण सगळ्यांनाच हे जमेल असं नाही ना. समजा उद्या तुझं काही चुकलं आणि मला नाही पटलं, तर मी रागाच्या भरात तुला काही चुकून बोलले तर तूही मला सोडून जाशील का? ते तर मीही नाही सांगू शकत, पण चुकलेल्या व्यक्तीला समजून घेता येतं की. जरुरी नाही समोरची व्यक्ती चुकलेली असते. कधी कधी आपण चूक नसतानाही इतरांच्या सांगण्यावरून ग्रह करून घेतो. कधी कधी तर मनाचे खेळच असतात. कधी कधी तर आपला राग इतका पराकोटीला गेला असतो की समोरचा बरोबर असला तरीही आपण त्याचं ऐकूनच घेत नाही आणि आपला डिसिजन देऊन बसतो, जो एखाद्या वेळी चुकीचा असू शकतो. त्यावेळेस काय करायचं? हो, असं होत असेल मग यासाठी काय करायचं? मला तर फार लेट रिअलाइज होतं की मी चुकले. शांतपणे बसायचं आणि विचार करायचा, खरंच आपण योग्य करतोय का? हे लगेच तुला जमणार नाहीये हा परी. हां, तुला हवी असेल तर मी मदत करेन, पण यार आधी हो तर बोल. आरुष, माझ्याकडून चूक झाली तर घेशील समजून मला? तुझ्यासारखं नाही ना जमत मला, ती बारीक तोंड करून म्हणाली. ओके, तू नको काही करूस, फक्त शांत राहायचा प्रयत्न कर. मेडिटेशनचा आधार घे, पडेल फरक हळूहळू. बाकी तुला सांभाळायला मी आहेच ना, मी बघतो बाकीचं. तो तिला डोळा मिचकावत म्हणाला. ओके, थँक्स. आरुष, मला नाही कळलं खरं तर कधी माझ्या मनात तू जागा बनवलीस. नाहीतर मम्मा बाबांची लहानपणापासून भांडणंच पाहिली आहेत मी, आणि त्यामुळे अशी झाले. मुलं मुलींना दबवू पाहतात असंच वाटायचं, म्हणून प्रेम या शब्दाला माझ्या डिक्शनरीत जागाही नव्हती. आणि आता असं वाटतंय की हे काय होतंय माझ्यासोबत. ती अगदीच भावूक होऊन बोलत होती आणि तो तिलाच पाहत होता. आता असं काय पाहतेस? बदलणाऱ्या परीचं रूप पाहतोय. तू बदलतेस परी. तू प्रेमापासून पळत होतीस, पण बघ प्रेमानेच तर तुला बदलवलं. पाहिलंस, सतत रागराग करणाऱ्या व्यक्तींनाही प्रेमाची गरज असतेच ना. पण त्यासाठी आपणही इतरांना प्रेम द्यावं लागतं, तेव्हाच समोरचाही जवळ येतो, नाही का? आरुष म्हणत होता. यू आर राईट. बट चल आता निघूया का? ती मनगटावरच्या घड्याळात पाहत म्हणाली. हो, पण मला माझा होकार असा मिळणार होता का? असं म्हणजे? मग कसा? आणखी काय हवंय? ती गोंधळून म्हणाली. हवंय तर बरंच काही, म्हणत तो जवळ यायचा प्रयत्न करणार तसं तिने त्याला रोखलं. हा, मम्मा घरी वाट पाहत असेल, आधी घरी जाऊया. ओके, म्हणत त्याने कार सुरू केली. ती मात्र काचेतून बाहेर पाहत स्माईल करत होती. काहीतरी मिळाल्याची भावना तिच्या मनाला आनंद देत होती. आरुष गुणगुणत कार चालवत होता. तिचं अधूनमधून आपोआपच त्याच्याकडे लक्ष जात होतं. ज्याचा आपण कधी काही रागराग करत होतो तोच आता आपल्या आयुष्यात कायमस्वरूपी येऊ पाहतोय. तोच आपली कार चालवतोय आणि घरीही घेऊन चाललाय. जे काही तिच्या आयुष्यात घडत होतं परीलाही क्षणभर खरंच वाटत नव्हतं. परीचं घर आलं, गेटमधून कार आत आली. कार पार्क होताच कारमधून दोघंही उतरले. ती पटकन पुढे निघणार तर त्याने मागे लपवलेलं गुलाबाचं फूल काढलं. परी, एक मिनिट.
म्हणत त्याने गुडघ्यावर बसत त्याने ते फूल तिच्या समोर केलं. थँक्यू म्हणत तिने ते खुश होत हातात घेतलं. चल आता आत जाऊया. ते फूल घेऊन ती डोरपर्यंत आली, बेल वाजवली. एवढ्यात त्याने दुसरं फूल काढलं आणि तिच्या गालावर टेकवलं. काय आहे आरुष म्हणून तिने ते दुसरं फूलही घेतलं. एवढ्यात रमेशने दार उघडलं. दोघांनीही आत प्रवेश केला. आरुष तू बस, मी आलेच फ्रेश होऊन. रमेश मम्माला बोलाव खाली, तिला सांग आरुष आलाय म्हणत ती वर जायला निघाली. परी हे आणखी एक होता. तो आणखी एक गुलाब पुढं करत म्हणाला तशी ती जागेवरच वळली. त्याच्या हातातलं ते रोज घेतलं आणि डाव्या हातात घेत तिने पुन्हा हात पुढे केला. आरुष आणखी किती आहेत, एकदाच दे. स्माईल करत तिने पुढे हात केला. तो पुढे केलेला हात क्षणात पकडत आरुषने तिच्या हातावर किस केला. एवढेच आहेत डिअर. तो हसला. अरे वा परी, तू खरंच बोलावलंस त्याला? आरुष आलास, ये बस. वरून अचानक ममा खाली येऊ लागली तसं परीने सगळेच रोज पाठीमागे लपवले. ममा आलेच मी फ्रेश होऊन. स्माईल करत ती वर निघाली. रमेश पटकन वाढायला घे. आरुष आलाचेस ना तर आज जेवून जा, ममा सांगत होती. हो आंटी, आरुष म्हणाला. परीच्या कानावर पडणारे दोघांचे संवाद ती तशीच वर आली. त्याने दिलेल्या त्या रोजना खूप प्रेमाने किस केलं तिनं आणि ते फ्लॉवर पॉटमध्ये ठेवले आणि ती फ्रेश व्हायला गेली. रमेश जेवण वाढत होता. मम्मासोबत आरुषही डायनिंग टेबलवर येऊन बसला. मम्मा आताही त्याला परीबद्दल काही ना काही सांगत होती. एवढ्यात परीवरून खाली आली. साक्षी, मम्माला काही त्रास नाही ना झालाय आज? नाही परी मॅम, खूप खुश आहेत त्या आज. व्यवस्थित जेवल्या पण बघा दुपारी, साक्षी सांगत होती. ओके गुड. काय मम्मा, आता माझ्याशी बोलणार आहेस की नाही? नाही, मम्माऐवजी आरुषच म्हणाला. तसं मम्माही हसली आणि परीही. मग परी आणि आरुष काय दोघं काही बोललात की नाही आज, का फक्त कामच केलं ऑफिसमध्ये? मम्माने विचारलं. हो मम्मा, आता जेवून घे मग बोलू. आरुष मला वाटतं एंगेजमेंट करून घेऊयात, चालेल ना? आईनं एकदम विषय काढला. एंगेजमेंट का बरं? डायरेक्ट लग्नच चालेल मला, आरुष हसत म्हणाला. ओ इतकी घाई झाली आहे? चालेल मला तसंही. हो ना परी? मम्मा परीकडे पाहू लागली. मम्मा त्याचं काय ऐकतेस? फार घाई होते असं नाही का वाटत आहे? मला पुढच्या आठवड्यात जावं लागणार आहे चेन्नईला, त्यानंतर बघू काय ते. आरुष ठीक आहे ना? हो परी मॅम, तुम्ही म्हणाल तसं, आरुष गमतीने म्हणाला. अरे मॅम काय, आपण काय ऑफिसमध्ये आहोत, परी म्हणाली. अरे मग काय, तुझा होणारा नवरा आहे तो, त्याला बॉससारखं काय सांगत आहेस? मम्मा म्हणाली. तशी परी एकदम गप्प होत आरुषकडे आणि नंतर मम्माकडे पाहू लागली. अगं बॉससारखं कुठे? बघा हा आंटी, ही अशीच राहणार माझ्यासोबत. होणारा नवरा म्हणून काही किंमतच नाही आहे माझी. पाहिलं? तो उगाच बारीक तोंड करत म्हणाला. आरुष म्हणून ती किंचित मोठे डोळे करत पाहत त्याला म्हणाली. ओ हो, आय एम जोकिंग परी, तू लगेचच चिडतेस काय? परी आता थोडं रागावर कंट्रोल करायला शिकणार आहेस हा? आता तुला बदलायला हवं. मम्मा लगेचच तिला सूचना द्यायला लागली. तसं त्याला हसू आलं. अगं हो, पण मी चिडली नाहीच आहे मम्मा, मी जस्ट आंटी ती खरंच बदलते आहे. थोडा वेळ तर लागणार ना, आपण तिला वेळ देऊया. तशीही ती कंपनीची बॉस आहे, तिने तसंच असायला हवं. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आरुष सावरून घेत म्हणाला. हो रे, पण मला काळजी वाटते तिची. आतापासून थोडा प्रयत्न करेल तर आणखी फरक पडेल. तुमचा संसार सुखाचा झालेला पाहायचा आहे मला, बस आता आणखी काही पाहायचं नाही आहे, मम्मा बोलत होती. आणि परी बारीक डोळे करून आरुषकडे पाहत होती, जो फक्त हे सगळं ऐकून परीकडे पाहून हसत होता. मम्मा तू काय लगेच सुरू झालीस?
अगं पहिल्यांदा घरी आलाय तो, त्याला आधी नीट जेवू तर दे. आरुष तू जेव आधी, रमेश त्याला भाजी वाढ, परी म्हणाली. ओके बॉस म्हणत तो जेवू लागला. रमेशही त्याला आग्रहाने वाढू लागला. काही वेळाने जेवण झाल्याने ममा त्याला घर दाखवायला घेऊन गेली. परी खालीच थांबलेली. ममाचं जावई कौतुक चाललेलं आणि ती गप्पपणे सगळं पाहत होती. अजून कशात काही नाही आणि ममा खूपच पुढचा विचार करत होती. आत्ताशी तर होकार दिलेला तिने आणि ममाच्या सूचनांचा भडीमार सुरू झालेला. पण ममाला खुश पाहून परी खुश होती. तिथेच खाली एरझऱ्या मारत होती. काही वेळाने सगळं घर दाखवून ममा आरुषसोबत खाली आली. चला मॉम येतो मी आता घरी जायला हवं. हो नीट जा आणि हो येत जा अधूनमधून घरी मला भेटायला, ममाने सूचना केली. हो मॉम आत्तापासून नक्की येत जाईन. चला येतो म्हणत तो ममाच्या पाया पडला. परी ऐक ना, इथे जवळच आईस्क्रीम छान मिळतं, येतेस? आरुष म्हणाला. अरे पण मी आईस्क्रीम नाही खात. आज खा ना माझ्यासोबत, चल ग. मग बघा नाही येतच नाहीये, नेऊ ना हिला. जा ना परी, तो एवढं बोलावतोय तर, मम्मा म्हणाली. अगं पण चल नाही यार परी, येतो हा मॉम, सोडतो तिला म्हणत तो तिला हाताला धरून बाहेर ओढतच घेऊन गेला. आजचा भाग इथंच संपलेला आहे. आरुष आणि परी दोघांच्या लग्नाचं ठरवायचं चाललंय, एंगेजमेंटचं चाललंय. पण आरुषचा जर का तो खोटेपणा परीच्या समोर आला तर काय होईल बघूया. काय होतंय पुढील काही भागामध्ये ऐकत राहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.